जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनोळखी इस्मांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याबाबत अर्जदार गफ्फार फरीद शहापुरे राहणार नागनाथ नगर नई जिंदगी मजरेवाडी सोलापूर याने पोलीस आयुक्त सोलापूर यांना तक्रार दाखल केली आहे। या पत्रात अर्जदार यांनी काय म्हटले आपण पाहूया। मी नागनाथ नगर या पत्त्यावर कायमचा रहिवासी असून मी रिक्षा चालवून माझ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितो। मी दिनांक 12 जुलै 2022 रोजी माझ्या पत्नीस प्रसूतीकरिता कादरी हॉस्पिटल येथे दाखल केले होते। माझ्या पत्नीची प्रसूती दिनांक 14 जुलै 2022 रोजी होऊन जन्मलेले बाळ हे दिनांक 19 जुलै 2022 रोजी मयत झाले। दिनांक 12 जुलै 2022 पासून 19 जुलै 2022 पर्यंत माझी पत्नी तेथे ॲडमिट होती। डिस्चार्ज देताना प्रसूती पश्चात टाकलेले टाके काढण्यासाठी रुग्णाला 31 जुलै 2022 रोजी बोलविले व त्या दिवशी रुग्णास नेले असता टाके तुटल्याचे सांगून पुन्हा ॲडमिट करण्यात आले। जवळपास 1 महिना रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ठेवून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले, परंतु औषधोपचार चालू असताना रुग्ण पूर्णपणे बेड रेस्ट घेत असताना 2 वेळा टाके तुटल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले। दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी नियमित ड्रेसिंग करण्याकामी मी रुग्णाला घेऊन डॉक्टरांकडे गेलो असता पुन्हा टाके निघाले म्हणून रुग्णाला ॲडमिट करून घेण्यात आले। जवळपास 2 महिन्यापासून योग्य औषधोपचार होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर घडलेली सर्व हकीकत मी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर सांगितली। याबाबत डॉक्टरांकडे माहिती घेण्याचे प्रयत्न केले असता माहिती न देता रुग्ण नातेवाईकांना तुम्ही पत्रकारांकडे जाता, पुढाऱ्यांकडे जाता आणि आमच्यावर दबाव आणता का? कोणी माझे काही एक वाकडे करू शकत नाही। आत्ताच्या आता तुम्ही तुमच्या रुग्णाला घेऊन जा म्हणून रुग्णास वार्डाबाहेर काढले। दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी डॉक्टरांच्या अरेरावी व गुंडगिरी पाहून नाईलाजास्तव सदर रुग्णास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले। येथील डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी करून कादरी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या उपचाराबाबतची पेपर्सची मागणी केली म्हणून रुग्ण नातेवाईकांनी कादरी हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संपर्क साधला असता सदर डॉक्टरने पेपर न देता रुग्ण नातेवाईकाला धक्काबुक्की करत हॉस्पिटलमधून हाकलून दिले। सदर प्रकार लक्षात येताच MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची मदत घेत रात्री 12 ते 1च्या दरम्यान रुग्णाचे पेपर घेऊन सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आले, परंतु कादरी हॉस्पिटलने सर्व पेपर देऊन IPDचे पेपर देण्यास नकार दिला। सदर पेपर हे हॉस्पिटलचे मालकीचे असतात, कोणाशी देता येत नाही असे सांगण्यात आले। कादरी हॉस्पिटल व त्यांच्या डॉक्टरांनी एका गरीब रिक्षा ड्रायव्हरला 1.5 ते 2 महिने प्रसूती व प्रसूती पश्चात औषधोपचाराकरिता हेलपाटे मारण्यास बाध्य करणाऱ्या व जवळपास 50 ते 60 हजार रुपये कर्जाच्या खाईत ढकलले आहे। याबाबत सिव्हिल समितीचा दिनांक 2 जून 2023 रोजीचा रिपोर्ट मिळाल्यानंतर मी MIDC पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरुद्ध दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच दिनांक 1 मार्च 2024 रोजी रात्री 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान काही अनोळखी इस्मानी मी रिक्षातून एकटा जात असताना अचानकपणे एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी जिच्यावर नंबरच नव्हता त्या गाडीने अचानकपणे माझ्या रिक्षासमोर येऊन मला रिक्षा सहित उडविण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी सदर गाडीवर नंबर बघण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या गाडीवर पुढे व मागे कुठेही नंबर नव्हता। या घटनेमागे कादरी हॉस्पिटलचे शारिक कादरी व त्यांचे सासरे इक्बाल तडकल यांचा समावेश असल्याचा दाट संशय आहे। शारिक कादरी यांच्या विरोधात मी कायदेशीर न्यायालयीन लढाई लढत आहे, त्यामुळे शारिक कादरी व त्यांचे सासरे इक्बाल तडकल यांच्याकडून माझ्या जीवितास हस्ते परहस्ते कधीही धोका होऊ शकतो। माझा अपघाती किंवा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास वरील दोघे जणच जबाबदार असतील। तरी माननीयांना विनंती आहे की माझा अपघात करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही अनोळखी इस्मांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही विनंती। मेरा नाम गफ्फार फरीद शाहपुरे, मैं रहने को नागनाथ नगर में हूँ। पिछले 1 साल से 12 जुलाई 2022 को मैं मेरे वाइफ को कादरी हॉस्पिटल में एडमिट किया था। उसके बाद 19 जुलाई को मेरे को 14 जुलाई को मेरे को एक लड़का हुआ। उसके बाद डॉक्टर के हलगर्जीपना से मेरा बच्चे का इन्फेक्शन की वजह से मयत हुआ। ये जो सीजर में जो टाके डाले थे वो भी डॉक्टर की गलती की वजह से बार बार टाके डाले। तो मैंने केस किया था MIDC पुलिस स्टेशन में, कुछ आंदोलन भी किए थे हम। फिर वो केस के सिलसिले में वो डॉक्टर पर कई साल पहले 3 जुलाई को गुना दाखिल हुआ। गुना दाखिल होने के बाद
बाद में से उसके बाद में डॉक्टर ने हाईकोर्ट में रिट पिटीशन दाखिल किया। जैसे हाईकोर्ट में रिट पिटीशन दाखिल करने के बाद तो मेरे को एक हाईकोर्ट से नोटिस आई। नोटिस आने के बाद हमारा हाईकोर्ट में केस चालू था। केस चालू होने के बावजूद में जैसे महीने को महीना तारीख पड़ी थी, मैं हर तारीख को अटेंड था। फिर 18 फरवरी 2024 को डॉक्टर का बेटा शारिक कादरी, इन्होंने भी वह आए थे। जैसे कोर्ट की सुनवाई हुई, सुनवाई होने के बाद कोर्ट के परिसर में शारिक कादरी ने मेरे पास आकर तुझे ऐसे ही तनाता, तुझे छोड़ूंगा नहीं, ऐसे बोल के धमकी दिया। तो मैं वहां से कोर्ट से निकल के तुरंत आजाद मैदान पुलिस स्टेशन में उसके नाम से एफआईआर दर्ज किया। तो उसके बाद में 1 अप्रैल 2024 को 8:30-9 के दरमियान नागनाथ नगर परिसर में मैं रिक्शा से जा रहा था। अचानक से एक सामने से काली कलर की स्कॉर्पियो एकदम भयंकर तेजी से आंख पर आई। तो मैंने खुद को बचाया, पीछे पलट कर देखा तो गाड़ी को नंबर ही नहीं था। मैं एक रिक्शा ड्राइवर हूँ, ना मेरी किसी से दुश्मनी है। बस मुझे इतना कहना है, अगर मेरे को जो भी हुआ तो इसके जवाबदार शारिक कादरी और इकबाल तरकर इन्हों रहेंगे। बस इतना ही बोलना चाहिए।